संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह। आत्महत्या, अपघात की घातपात, पोलीस तपासात होईल निष्पन्न। नातेवाईकांनी घातपात असल्याची शंका केली व्यक्त। जालना शहरातील संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अमोल राजेंद्र दोडके असं मृत तरुणाचं नाव असून तो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर विभागात काम करत होता। या क्षेत्रात त्याला सुमारे 15 वर्षाचा अनुभव असल्याची माहिती आहे। काल सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता। ऑपरेशन थिएटर मध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे, डब्बा पण ना थांबला, ते लवकर आलता तो घरून। तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर घरी यायना म्हणून कॉल केले, त्याने कॉल उचलला नाही। परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही। मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्याने नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली, त्याची तरी फोन उचलला नाहीये। मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या, म्हणलं नेमकं फोन करून उचली ना। त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये। मग यायला मी म्हणलं जाऊन बघा, हे बघायला आले तर हे डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हतं, त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते। पण आम्ही तिथं खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही, तिघी जणी अशा हातात हात धरून उभा होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल दोडके मागील काही महिन्यांपासून संत गजानन हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता। तो कामावर गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यानं तसेच त्याचा फोनही लागत नसल्यानं कुटुंबीय चिंतेत होते। नाईट शिफ्टमध्ये काम करत असावा असा कुटुंबियांचा अंदाज होता। मात्र सकाळपर्यंत संपर्क न झाल्यानं कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली, त्यावेळी अमोल दोडके फरशीवर मृत अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय। दरम्यान हॉस्पिटलमधील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट माहिती दिली नसल्यानं कुटुंबियांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना, की असं झालं तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं। याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे। मग हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना, इथं ते ड्युटीला त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना, की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं, तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं। मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, ते डॉक्टर हसत होता त्याला 2-3 महिने झाले त्याला, ते ओटी मध्येच कामाला होता। 15 वर्षापासून त्याला एक्सपिरियन्स आहे त्याला। तर त्यांनी पहिलं केलं, इथं कॉल करत होता तर डॉक्टरना त्याला बोलवलं होतं की तू इथं ये म्हणून ड्युटीला। तुमचं नाव सांगा, त्याचं काय नाव आहे तुमचं? लता राजेंद्र दोडके, मी तिची आई आहे। तुमचं नाव काय? अमोल राजेंद्र दोडके। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। सध्या सीसीटीव्ही फुटेज तसेच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून घटनेबाबत स्पष्ट माहिती देण्यात न आल्यानं कुटुंबियांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे हा मृत्यू अपघाती, आत्महत्या की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। या संशयास्पद मृत्यूमुळे जालना शहरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत। पोलीस तपासानंतरच या धक्कादायक घटनेमागील नेमकं सत्य समोर येणार आहे। गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोडके, यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला, ऑपरेशन थिएटरमध्ये आहे। ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत, पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत। आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत, बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी PM करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे। त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे। हा आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण PM रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे। PMच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे तो, आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत। आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत। अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही तिचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे, कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत। अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत।
थँक्यू.